ठाणे में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने रेलवे में बढ़ती भीड़ और लगातार हो रहे रेलवे हादसों पर प्रशासन को अल्टीमेटम दिया है। पार्टी के जिलाध्यक्ष मनोज प्रधान ने बताया कि ठाणे स्टेशन पर प्रतिवर्ष करीब 287 हादसे होते हैं, यानी रोजाना लगभग 7 मौतें होती है। दीवा मुब्रा लोकल ट्रेन में 10 फरवरी 2026 को 12वीं का छात्र सोहन कटरे गिरकर घायल हो गया और उसकी मौत हो गई। प्रारंभिक जानकारी के अनुसार ट्रेन में बढ़ती भीड़ के कारण यह हादसा हुआ। मृतक छात्र परीक्षा देने के लिए जा रहा था। इस घटना के बाद मध्य रेलवे प्रशासन पर भीड़ नियंत्रण के पर्याप्त इंतजाम न करने के आरोप लगे हैं। उन्होंने कहा कि भीड़ कम करने के लिए धीमी लोकल की संख्या बढ़ाई जाए और परीक्षार्थियों के लिए एक डिब्बा आरक्षित रखा जाए। मनोज प्रधान ने मध्य रेलवे प्रशासन से तत्काल कदम उठाने और मुब्रा की CSMT तक अलग लोकल शुरू करने की मांग की। राष्ट्रवादी नेताओं ने रेलवे प्रबंधक से चर्चा का आश्वासन लिया है कि यात्रियों की सुरक्षा के लिए आवश्यक कदम उठाए जाएंगे। रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती वाढत चाललेली आहे। परवाच 12वीला जात असताना एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे। आपण स्टेशन मास्तरांची भेट घेतलेली आहे। काय नेमकी चर्चा झालेली आहे? गर्दी नियंत्रणाबाबत काही ठोस पावलं उचलली जाणार आहेत? असं आहे की काहीतरी दुर्घटना झाली की आपण जागे होतो आणि असंच काहीतरी एक वाईट दुर्घटना एका 12वीच्या विद्यार्थ्याबरोबर झाली आणि त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी आलो आहोत। आज आम्ही मॅडमला भेटलो, देवधर मॅडमला। त्यांचं म्हणणं असं आहे की ठाण्या स्टेशनवरनं किमान 10 लाख लोक रोजचे अपडाऊन करत आहेत। एवढा ताण या ठाणे स्टेशनवर आहे। आम्ही काही सुचाव त्यांना दिलेले आहेत। मुंब्रा असेल, कळवा असेल, दिवा असेल आणि ठाणा, तर ह्या 4 स्टेशनला ज्या गैरसोयी आहेत आणि जे ॲक्सिडेंट्स होत आहेत त्या संदर्भात काही सेफ्टी प्रिकॉशन्स काय घेतल्या पाहिजेत ह्या संबंधात चर्चा करायला आज आम्ही या ठिकाणी आलो। तुम्हाला सांगायचं तर मागच्या वर्षी फक्त ह्या ठाणे स्टेशनवर 287 डेथ्स, या ठाण्याच्या ह्याच्या 287 एका वर्षात, आणि या सेंट्रल लाईनमध्ये 2170 डेथ्स, म्हणजे सरासरी रोजचे 7 मृत्यू या सेंट्रल लाईनवर झालेले आहेत। मला असं वाटतं की हे अतिशय दुर्दैवी आहे। लोक चाकरमाने कामासाठी मुंबईला जातात। आपण दरवेळेस बोलतो की डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे, नोकऱ्या शिक्षणासाठी लोक जातात, ते थोडंसं पसरलं पाहिजे, पण तसं काहीही होताना दिसत नाही। आज इतकी लाख लोक जर फक्त ठाणा स्टेशनमधनं जातोय तर त्यांना आपण काय सोयी देतो याची खऱ्या अर्थाने चर्चा करायला आम्ही दिलेली। माझ्याबरोबर सुधीर भगत आहेत, त्यांचा चांगला अभ्यास या रेल्वे लाईनवर आहे। त्यांनी काही प्रश्न त्यांच्यासमोर मांडले। त्यांचं असं म्हणणं होतं की 3 आणि 4 नंबरच्या ट्रॅकवरनं ज्या फास्ट ट्रेन्स जातात त्या फास्ट ट्रेनचं पीक आवर्सचा ट्रॅफिक गेला की त्याच्यानंतर त्याच्यावर स्लो ट्रेन चालवाव्यात, जेणेकरून थोडीशी गर्दी कमी होईल। दुसरा आमचा एक त्यांना सुचाव होता असा की 133 रेक्स आहेत, त्यातल्या 6 रेक ह्या AC आहेत, तर 2 AC एकामागे एक जर ट्रेन आल्या तर मग त्याच्या पुढच्या ह्याला खूप गर्दी होते। त्यामुळे कधीही असं नियोजन झालं पाहिजे की 2 AC ट्रेन एकामागे एक न येता मध्ये सामान्य ट्रेन पण आली पाहिजे। असे खूप प्रश्न आपल्यासमोर आहेत। देवधरताईंचं म्हणणं आहे की खूप चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या स्टेशनवर होतं आहे, पण एक त्यांना मी आठवण करून दिली की मला आठवतं आहे की सुरेश कलमाडी साहेब असताना पनवेल कर्जत ही लाईन नवीन आखली होती। म्हणजे मी आज 30 वर्षापूर्वी सांगतोय, 30 वर्षापूर्वी तिथे स्टेशन्स अलॉट झाले, आजही ते काम पूर्ण झालेलं नाही। त्यांचं असं म्हणणं होतं की ती जरी लाईन चालू झाली तर थोडासा ताण या ठाणे शहराचा कमी होईल। तर आपल्या माध्यमातून सरकारला जागं करायचा एक प्रयत्न आहे की ती मार्गिका जी आहे पनवेल कर्जत ती चालू करा, अन्यथा काहीतरी मोठा अपघात या ठिकाणी होईल। मुंब्राचं जर परिस्थिती अशी आहे की सगळीकडची लोक ही मुंब्र्यालाच येतात ट्रेन पकडायला, आणि तुर्ब्यापासून म्हणा किंवा कुठनंही शिळफाट्यापासून, त्यामुळे मुंब्रा स्टेशनलाही तिकडनं ट्रेन सोडायची काय सुविधा करता येईल ते बघा। दिवा स्टेशनहून नवीन ट्रेन सुरू करायची काही सुविधा असेल तर ते बघा।
जेणेकरून दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाण्याचा ताण थोडा कमी होईल आणि आपल्या प्रवासींना एक प्रकारचा आधार मिळेल हे सांगायसाठी आम्ही आज या ठिकाणी आलो. आज आमच्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्या वतीने आम्ही एक निवेदन सादर करण्यात आलं होतं. काही दिवसापूर्वी 12वीला 7 असताना एका विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून अपघात झाला. हे वारंवार घडणाऱ्या घटना आहेत, परंतु आपण जेव्हा घटना घडतात तेव्हा जाग येते. दिवा, मुंब्रा, कळवा हा असा भाग आहे का जो रेल्वे एका बाजूने डायव्हर्शन घेते आणि त्याच्यामुळे तो भाग दुर्लक्षित राहतो. आपण बघत असाल शिलफाट्यापासून जी गावं आहेत, 14 गावं आहेत, 24 गावं आहेत, त्यांना एकच पर्याय स्टेशन आहे, तो म्हणजे मुंब्रा. आणि अशा वेळेस मुंब्र्यावरती फार मोठा ताण येतो. तर त्या ताणला जर कमी करायचं असेल तर तिथे लोकल फेऱ्या वाढवायला लागतात. लोकांच्या भावना अशा होत्या का 5वी 6वी मार्गिका जर तयार झाली तर त्यांना असं वाटत होतं का 4थी 3री 4थी आणि 5वी 6वी याच्यावरती स्लो ट्रेन चालतील. पण तसं न घेता परत 2च ट्रॅकवरती फक्त स्लो ट्रेन चालतात. त्याच्यामुळे हा जसं पहिले होतं तसंच आहे, जैसे थे असं म्हणतो आपण, तसंच झालेलं आहे. तर आमची सर्वांची एकच मागणी होती का पीक आवर्समध्ये किमान पीक आवर्समध्ये 3ऱ्या 4थ्या मार्गिकावरती स्लो ट्रेन चालवाव्या, जेणेकरून दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे ह्या भागातला प्रेशर ताण कमी होईल आणि हे अपघात कमी होऊ शकतात. इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या स्टेशनवर होतं आहे. पण एक त्यांना मी आठवण करून दिली की मला आठवतं आहे की सुरेश कलमाडी साहेब असताना पनवेल कर्जत ही लाईन नवीन आखली होती. म्हणजे मी आज 30 वर्षापूर्वी सांगतोय, 30 वर्षापूर्वी तिथे स्टेशन्स अलॉट झाले. आजही ते काम पूर्ण झालेलं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की ती जरी लाईन चालू झाली तर थोडासा ताण या ठाणे शहराचा कमी होईल. तर आपल्या माध्यमातून सरकारला जागं करायचा एक प्रयत्न आहे की ती मार्गिका जी आहे पनवेल कर्जत ती चालू करा, अन्यथा काहीतरी मोठा अपघात या ठिकाणी होईल. मुंब्राचं जर परिस्थिती अशी आहे की सगळीकडची लोक ही मुंब्र्यालाच येतात ट्रेन पकडायला, आणि तुर्ब्यापासून म्हणा किंवा कुठनंही शिळफाट्यापासून. त्यामुळे मुंब्रा स्टेशनलाही तिकडनं ट्रेन सोडायची काय सुविधा करता येईल ते बघा. दिवा स्टेशनहून नवीन ट्रेन सुरू करायची काही सुविधा असेल तर ते बघा, जेणेकरून दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाण्याचा ताण थोडा कमी होईल आणि आपल्या प्रवासींना एक प्रकारचा आधार मिळेल हे सांगायसाठी आम्ही आज या ठिकाणी आलो. अपघाताचा विचार करता अजूनही अनेक विद्यार्थी जे आहेत रेल्वेने प्रवास करत आहेत. 10वी 12वी सध्या पेपर सुरू झाले, पेपरचा टायमिंग देखील 11 आहे. त्यामुळे पीक आवरमध्ये विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो जीव देण्यामध्ये. तर विद्यार्थ्यांकरिता काही विशेष डब्यांची मागणी तुम्ही करणार आहात का? आता फार उशीर झाला आहे. आता टाइम टेबल तर चेंज होऊ शकत नाही. पण मनीषा आमची नगरसेविका आहे, त्यांनी ते आज तेच सांगितलं की नक्कीच बोर्डाला आम्ही ह्यावेळेस तर आता उशीर झाला आहे रेल्वे डब्यांची काही मागणी नाही. त्यात 2 गोष्टी आहेत. सर्वात प्रथम म्हणजे तर आम्ही एकतर युनिव्हर्सिटीलाच कळवू की पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही असं बोर्डाची परीक्षा असेल तर टाईम जरा डिफर करा. आणि रेल्वेला आम्ही असं हे करतोय की 10वी 12वीच्या परीक्षेदरम्यान तरी एक दर ट्रेनमध्ये एक अशा बोगी असावा जो फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी त्या काळात तरी परीक्षेच्या काळात असावा, असं आम्ही त्यांना निवेदन देतो. आज आमच्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्या वतीने आम्ही एक निवेदन सादर करण्यात आलं होतं. काही दिवसापूर्वी 12वीला 7 असताना एका विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून अपघात झाला. हे वारंवार घडणाऱ्या घटना आहेत, परंतु आपण जेव्हा घटना घडतात तेव्हा जाग येते. दिवा, मुंब्रा, कळवा हा असा भाग आहे का जो रेल्वे एका बाजूने डायव्हर्शन घेते आणि त्याच्यामुळे तो भाग दुर्लक्षित राहतो. आपण बघत असाल शिलफाट्यापासून जी गावं आहेत, 14 गावं आहेत, 24 गावं आहेत, यांना एकच पर्याय स्टेशन आहे, तो म्हणजे मुंब्रा. आणि अशा वेळेस मुंब्र्यावरती फार मोठा ताण येतो. तर त्या ताणला जर कमी करायचं असेल तर तिथे लोकल फेऱ्या वाढवायला लागतील. लोकांच्या भावना अशा होत्या का 5वी 6वी मार्गिका जर तयार झाली तर त्यांना असं वाटत होतं का 4थी 3री 4थी आणि 5वी 6वी याच्यावरती स्लो ट्रेन चालतील. पण तसं न घेता परत 2च ट्रॅकवरती फक्त स्लो ट्रेन चालतात. त्याच्यामुळे हा जसं पहिले होतं तसंच आहे, जैसे थे असं म्हणतो आपण, तसंच झालेलं आहे. तर आमची सर्वांची एकच मागणी होती का पीक आवर्समध्ये किमान पीक आवर्समध्ये 3ऱ्या 4थ्या मार्गिकावरती स्लो ट्रेन चालवाव्या, जेणेकरून दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे ह्या भागातला प्रेशर ताण कमी होईल
आणि हे अपघात कमी होऊ शकतात. विद्यार्थी जे आहेत रेल्वेने प्रवास करत आहेत 10वी-12वी सुद्धा पेपर सुरू होईल. पेपरचा टायमिंग देखील 11च आहे. त्यामुळे पीक आवरमध्ये विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. जीवघेण्या मुलींचं विद्यार्थ्यांकरिता काही विशेष डब्यांची मागणी तुम्ही करणार आहात का? आता फार उशीर झालाय. आता टाइम टेबल तर चेंज होऊ शकत नाही, पण मनीषा आमची नगरसेविका आहे, त्यांनी ते आज तेच सांगितलं की नक्कीच बोर्डाला आम्ही ह्या वेळेस तर आता उशीर झालाय. रेल्वे डब्यांची काही मागणी नाही, त्यात दोन गोष्टी आहेत. सर्वात प्रथम म्हणजे तर आम्ही एकतर युनिव्हर्सिटीलाच कळवू की पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही असं बोर्डाची परीक्षा असेल तर टाइम जरा डिफर करा. आणि रेल्वेला आम्ही असं हे करतोय की 10वी-12वीच्या परीक्षेदरम्यान तरी एक दर ट्रेनमध्ये एक अशा बोगी असावा जो फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी त्या काळात तरी परीक्षेच्या काळात असावा, असं आम्ही त्यांना निवेदन देतो. थँक्यू.